मित्रांनो, डिलिंग रेंज एक अशी कन्सेप्ट आहे ज्यामध्ये कोणच डिटेलमध्ये जात बसत नाही, कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. बट आज आपण या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डीपमध्ये डिलिंग रेंज बघणार आहे. तर तुमच्याकडे जर मनापासून शिकण्यासाठी वेळ असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि जर तुम्हाला कुठे मार्केटमध्ये अशी कोणती स्ट्रॅटेजी मिळते का, किंवा कुठे काय असं काय एखादं होली ग्रिल सिस्टीम मिळते का, असं जर शोधायचं असेल तर तुम्ही बिंदास बाकीचे यूट्यूब चॅनल्स वगैरे सर्फिंग करू शकता. बट जर तुम्हाला खरंच मनापासून शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तुम्हाला यामध्ये खूप सोप्या पद्धतीने डिलिंग रेंज भेटेल. आजपर्यंत कुणीच अशी डिलिंग रेंज तुम्हाला समजून सांगितलेली नसेल. ठीक आहे, सो डायरेक्ट मी विषयाला हात घालतो. मित्रांनो, डिलिंग रेंज काय असते बघा. डिलिंग रेंज ही अशी गोष्ट असते ज्यामध्ये मार्केट एका रेंजमध्ये ज्यावेळेस ट्रॅव्हल करत असतं. समजा आता हे मार्केट इथून वरच्या दिशेला असं ट्रॅव्हल करते. सो ज्यावेळेस हे मार्केट वरच्या दिशेला ट्रॅव्हल करत असतं तेव्हा एका पॉईंटला मार्केट एक रेंज बनवतं. रेंज बनवतं म्हणजे कोणती, समजा आता फॉर एक्झाम्पल हे मार्केट इथून वर चालले आणि वर जात असताना हे लिक्विडिटी पॉईंट कोणते त्याचे, जसं की मी वेळोवेळी सांगतो. समजा आता हा वाला एक सेल साईडची लिक्विडिटी आणि ही बाय साईडची लिक्विडिटी, म्हणजे त्याला एक ICTच्या लँग्वेजमध्ये SSL BSL असं म्हणलं जातं. ठीक आहे, आता ते एवढं त्याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये अडकून पडायचं नसतं. कधी लक्षात घ्या, लोक कन्सेप्टमध्ये अडकून पडतात. मग आता मला याच्या अगोदर कमेंट पण आली होती की SSL समजून सांगा, BSL. अहो, SSL BSL आहे काय? या ठिकाणी हा जो डाऊन साईडचा स्विंग आहे आणि हा अप साईडचा स्विंग आहे. या डाऊन साईडच्या स्विंगमध्ये जी काही लिक्विडिटी जमा होते ती म्हणजे सेल साईड लिक्विडिटी, आणि जे या वरच्या साईडमध्ये जमा होते ती बाय साईड लिक्विडिटी. सो एवढं सिंपल आहे ते. ठीक आहे, सो याला कोर्टावरून बसायचं नसतं कन्सेप्टला. प्रोसेस बघा काय सांगते. प्रोसेस अशी सांगते, मार्केट जर वर चाललंय तर ही जी समजा SSL सेल साईडची लिक्विडिटी आहे आणि ही समजा बाय साईडची लिक्विडिटी आहे, तर मार्केट काय करतं, ज्यावेळेस डिलिंग रेंज बनवायची आहे ना त्यावेळेस मार्केट एकदा सेल साईडची लिक्विडिटी ट्रॅप करतं. ठीक आहे, आता याला बरेच लोक इन्व्हेस्टमेंट वगैरे असं पण नाव देतात. बट त्या कन्सेप्टमध्ये आपल्याला शिरायचं नाही. जर तुमची आता तुम्ही मार्केट स्ट्रक्चरचा आपला व्हिडिओ बघितला असेल जुने, तर तुम्हाला लक्षात येईल की मार्केटचं स्ट्रक्चर एकदा ड्रॉ केलं का ते बरोबर प्रोसेसनं होत जातं. बट डिलिंग रेंजच्या केसमध्ये काय होतं, मार्केट एकदा सेल साईडची लिक्विडिटी ट्रॅप करतं आणि परत एकदा बाय साईडची लिक्विडिटी ट्रॅप करतं. मग ज्यावेळेस ही कंडिशन बनते मार्केटमध्ये, ही कंडिशन, त्या कन्सेप्टला आपण म्हणतो डिलिंग रेंज. ठीक आहे, मग आता ही डिलिंग रेंज आपण मार्क कशी करतो? सिंपल आहे मित्रांनो. बघा, ज्या ठिकाणी असे तुम्हाला जाणवतं की सेल साईडची लिक्विडिटी ट्रॅप झाली आणि त्यानंतर बाय साईडची लिक्विडिटी ट्रॅप झाली, याचा एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. सिक्वेन्स म्हणजे काय की पहिल्यांदा कोणती लिक्विडिटी घेतली पाहिजे. सो ही सेल साईडची आणि त्यानंतर ही बाय साईडची. आता हा सिक्वेन्स झाला अप ट्रेंडसाठी. डाऊन ट्रेंडसाठी अगेन काय, सेम वाईस वर्सा हे काम करतं. सो बघा, जेव्हा हे तुमचं असं कंडिशन बनते त्यावेळेस मार्केट काय करतं, या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हा एक आपण फिबोनाची ड्रॉ करू. त्याला मी सिम्पल डिस्काउंट प्रीमियम झोनच्या हिशोबात कन्वर्ट करतो. बघा, डिस्काउंट प्रीमियम म्हणजे काय असतं की फिबोनाची सांगतो मला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत झोन बनलेत. मग हा कोणता असतो डिस्काउंट झोन, हा असतो प्रीमियम झोन. ठीक आहे, सो मार्केट काय करतं, ज्यावेळेस डिलिंग रेंज बनतं त्यावेळेस एक 70 to 80% या डिलिंग रेंजच्या हा जो इक्विलिब्रियम आहे प्रीमियम झोनचा, फिबोनाचीचा, त्या झोनपासून एक तर रिव्हर्सल घेऊ शकतं किंवा त्याच्या थोडं खाली येऊन या डिस्काउंट झोनपासून रिव्हर्सल घेऊ शकतं. ही एक नॉर्मल कन्सेप्ट आहे. मग आता या कन्सेप्टमध्ये ट्रेड कसा करता येतो किंवा एक्झिक्युशन कसं करता येतं, तर त्यासाठी आपण आधी थेरी पार्ट पूर्ण कंप्लीट करू. आता हा बाय साईडचा थेरी पार्ट झाला. या ठिकाणी बघा, ज्यावेळेस तुम्हाला कोणता POI भेटतो, POI इन द सेन्स कोणता ऑर्डर ब्लॉक, कोणता FEG, कोणता ब्रेकर ब्लॉक, कोणता मिटिगेशन ब्लॉक, जे काय असेल ते, त्यावेळेस तुम्ही ते एंट्री घेऊ शकता. आणि नसेल तर हा जो इक्विलिब्रियम झोन आहे इथून सुद्धा तुम्हाला एंट्री प्लॅन करता येते. आता बघा, अजून एक गोष्ट तुम्हाला इथे मी सांगतो. जर समजा इथे कोणता POI नसेल आणि या ठिकाणी समजा तुम्हाला एंट्री घ्यायला चान्स नसेल, सो त्या केसमध्ये तुम्ही ट्रेड अवॉइड केला चालतं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, मार्केट कधी कधी डिलिंग रेंजच्या आतमध्ये येतच नाही प्रीमियम इक्विलिब्रियम झोनला, ते वरूनच जातं. सो ते ट्रेड अवॉइड करायचे. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला जाणवेल की मार्केट या झोनला येतं इक्विलिब्रियमला, सो तिथं देखील ॲज पर कंडिशन तुम्ही एंट्री घेऊ शकता. आता एंट्रीसाठी अजून एक रूल काय, तर तुम्हाला ही डिलिंग रेंज आहे ना, समजा तुम्ही आता एक दिवसाचा चार्ट वापरताय कशाला, ट्रेडचं ॲनालिसिस करण्यासाठी. तुमचे बाय समजा एक दिवसाचे फाइंड केलेत आणि तुम्ही 1 डे पासून कसं शिफ्ट झालात, समजा तुम्ही 1 डे पासून 1 आवरच्या टाइम फ्रेमला शिफ्ट झालाय. सो या ज्या 1 आवरची टाइम फ्रेम आहे याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी डिलिंग रेंज भेटत असेल तर तुम्ही त्यावेळेस विचार करायचा की त्या ठिकाणी ट्रेड करायचा. कारण का बायस आपल्याला सांगतात की आपल्याला कोणत्या डिरेक्शनला जायचं आहे. आणि ज्यावेळेस तुमच्यासोबत तुमचे बायस असतात त्यावेळेस तुमच्या छोट्या टाइम फ्रेम तुम्हाला त्या दिशेला वळण्यासाठी मदत करतात. सो बघा मित्रांनो, एक खूप महत्त्वाची आणि खूप सोपी कन्सेप्ट आहे. आता
सेम आपण थोडंसं डाऊन ट्रेंडचं समजून घेऊया. डाऊन ट्रेंडमध्ये कशा प्रकारे हे वर्क होऊ शकतं. सिम्पली बघा, मार्केट अशा प्रकारे खाली यायला ट्राय करेल आणि ज्यावेळेस खाली येत असताना त्यावेळेस पहिल्यांदा ते बाय साईड लिक्विडिटी म्हणजे BSL कॅप्चर करू शकतं आणि परत सेल साईडची लिक्विडिटी कॅप्चर करेल आणि त्यानंतर मग मार्केट ह्या डिलिंग रेंज, ही जी डिलिंग रेंज बनली ही वाली, या डिलिंग रेंजच्या इक्विलिब्रियमच्या वर म्हणजे प्रीमियम झोनमधून हे तुम्हाला सेल साईडला एक चान्स देऊ शकतं. ठीक आहे, आता हे कितपत होतंच असंच होतं तर शेवटी मार्केट आहे. ठीक आहे, तुम्हाला जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला समजेल की कशा कन्व्हिक्शनने हे काम करते. अगेन एक गोष्ट सांगेन, ज्यावेळेस तुमच्या मार्केटला रिव्हर्सल फिरायचं असतं, रिव्हर्सल, ठीक आहे, सो त्यावेळेस ते बायसवरचं काम करेल. अगेन ते पण तुमच्या बायसवर डिसाईड होतं की कशा प्रकारे तुमचे बायस काम करतायत. ठीक आहे, सो एकदम खूप चांगली कन्सेप्ट मित्रांनो. आता ही थिअरी पार्ट कंप्लीट केला आपण. मी काही जे कन्सेप्ट सांगितले तुम्हाला बोलता बोलता ज्या गोष्टी सांगून गेलोय ते तुम्ही पॉईंट्स करा, नोट डाऊन करा, तुम्हाला ते समजून जाईल. आपण थोडं चार्टवरती समजून घ्यायचा प्रयत्न करूया की नक्की हे कशा प्रकारे वर्क होतं. आता बघा, आपण चार्टवरती आलो. ठीक आहे, आता हे चार्टवरती थोडं बघूयात की नक्की लिक्विडिटी शोधायची कशी, ही वाली कोणती डिलिंग रेंजची. खूप महत्त्वाचा विषय मित्रांनो, अगदी जपून याला बघा. आता या ठिकाणी एक लाईव्हमध्ये ह्या समजा बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि इथे बघा, इथे मार्केट कंटिन्युएशनमध्ये वर चाललंय आणि काय झालं, मार्केटने इथे सेल साईडची लिक्विडिटी घेतली. सो ॲज पर थिअरी पार्ट इथे काय झालं, पहिल्यांदा सेल साईडची लिक्विडिटी कंप्लीट आणि त्यानंतर या ठिकाणी तुमची बाय साईडची लिक्विडिटी कंप्लीट. ठीक आहे, या ठिकाणी BSL आणि SSL दोन्ही साईडला याने कॅप्चर केलं. मग आता या ठिकाणी असं ज्यावेळेस प्रोसेस होते त्यावेळेस तुम्हाला सिम्पल काय करायचं, ही जी रेंज बनते ही रेंज हे तुम्ही मार्क केली एवढी. आपला रूल काय की या रेंज मला रिव्हर्स करून मार्केट खाली आलं पाहिजे. मग इथे बघा, हा वाला तुमचा ऑर्डर ब्लॉक, त्या झोनला मार्केट येऊन हे इथून ह्या तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा ट्रेड तुम्हाला भेटला, कुठला हवा. मग हे अशा प्रकारे तुमचं डिलिंग रेंज काम करतं. आता कुठे झालं डिलिंग रेंज, हे कंप्लीट झालं. ठीक आहे, एवढं. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये खूप महत्त्वाची तुम्हाला सांगतो, हे ज्यावेळेस तुम्ही मार्क करताना त्यावेळेस विथ बायस बघायचं की बायस कोणत्या दिशेला चालले तुमची आणि कोणत्या साईडची लिक्विडिटी पहिल्यांदा घेते. ज्यावेळेस तुम्ही हे बघताना त्यावेळेस तुम्हाला ती ॲक्युरेसी मिळते. आता इथे सेल साईडची पहिल्यांदा घेतली, परत बाय साईडची घेतली, म्हणजे त्याला थोडंसं बाय साईडची मुवमेंट मिळू शकते. येस, याच्यात तुम्ही थोडंफार चुकू शकता, बट कधीपर्यंत, जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत. परत त्यानंतर एकदम म्हणजे खूप जास्त सोपं आहे. आता एवढं सोपं तुम्हाला सांगू का, कोण जास्त करत बसत नाही याला, ते थिअरी पार्ट सांगतात, बट आपण थोडंसं लॉजिकली बघूया आणि लॉजिकल बघितलं तुम्हाला ह्या गोष्टी समजायला सोप्या जातील. आता हा झाला. आता विचार करा, ही कुठे सेल साईडची लिक्विडिटी एवढी, मग आता हा ट्रेड, आता इथं मार्केट परत रिव्हर्स आलंय. म्हणजे कसं असतं, आपण CBTच्या आपली जी थिअरी त्याच्यामध्ये बघतो, ज्या लोकांना जेव्हापर्यंत ऑर्डर मिळत नाहीत बड्या प्लेयर्सला तोपर्यंत ते मार्केटला ऑर्डर घ्या बघतात. आता इथे आले, आता बऱ्याच लोकांच्या ऑर्डर पेंडिंग असतात. मग बघा, ही वाली ऑर्डर इथं सगळ्यांची ऑर्डर घेऊन ते वर जाणार. सो अशा प्रकारे तुमची जी रेंज असते ती काम करते. सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवतं मार्केट, ज्याला ऑर्डर पाहिजे ना तेवढं सगळ्यांची रिस्पेक्ट ठेवून मगच मार्केट ते वरच्या दिशेला जात असतं. आता इथे पण बघा, इथे या केसमध्ये या ठिकाणी एक रेंज बनवते मार्केट, कुठली, ही वाली समजा एक अपसाईडची लिक्विडिटी आहे बाय साईडची आणि या ठिकाणी एक इथे सेल साईडची लिक्विडिटी, ही वाली, ही पूर्ण एक तुम्ही सेल साईडची लिक्विडिटी मार्क करू शकता. मग आता ज्यावेळेस ही लिक्विडिटी तुम्हाला कॅप्चर झालेली आहे त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट समजते की आता हा वाला जी डिलिंग रेंज याने बनवली, ही डिलिंग रेंज याच्या खाली म्हणजे या इक्विलिब्रियमच्या खाली जेवढे POIs असतील सगळे, त्या POI पासून तुमची एंट्री होणार आहे. आता ती कशासाठी बनतो, तर डिलिंग रेंजचं काम असते की तुम्हाला ॲक्युरेट थोड्याशा एंट्री देणे. ठीक आहे, तर त्या एका केसमध्ये तुम्हाला ह्या एंट्री मिळत असतात. आता आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया अजून कुठे काय या ठिकाणी बनतंय का, म्हणजे त्या हिशोबावर आपल्याला विचार करता येईल की येस आपल्यासाठी हे काम करते. सो आता इथे बघा, इथे काय झालं, तर मार्केटने वरच्या दिशेला यायला चालू केले. इथून हे वाला हे एक स्विंग होता, त्यानंतर हा एक स्विंग आहे बघा इथे. ठीक आहे, सो या केसमध्ये या स्विंगची लिक्विडिटी पहिल्यांदा घेतली अपसाईडची आणि परत खालची पण लिक्विडिटी घेतली, म्हणजे दोन्ही साईडची लिक्विडिटी झाली कंप्लीट. पण या केसमध्ये काय झालं, तर बाय साईडची लिक्विडिटी पहिल्यांदा त्याने ट्रॅप केली होती. सो आता या केसमध्ये असं झाल्यामुळे ही जी डिलिंग रेंज झाली एवढी, या डिलिंग रेंजच्या मध्याच्या वर म्हणजे इथं हे मार्केट आलं, इथून तुमचे हे ट्रॅप करून मार्केट एवढं खाली गेलं आहे, म्हणजे खूप चांगला मोमेंटम हा तुम्हाला भेटलेला आहे. ठीक आहे, असे 2-3 एक्झाम्पल आपण बघितले. अजून थोडंसं बघूयात म्हणजे तुम्हाला अजून काय याच्यामध्ये डाऊट शक्यतो राहणार नाही कशा प्रकारे हे काम करते. आता याच्यामध्ये इथे बघा, इथे खूप चांगलं एक्झाम्पल झालं आहे. आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, मी जे करतो सगळं डिरेक्शन वाईज करतो, म्हणजे ज्या डिरेक्शनमध्ये मार्केट जाणार आहे त्या हिशोबाने. आता इथे बाय साईडची लिक्विडिटी ट्रॅप करून पहिल्यांदा परत सेलची केली, मग त्याने परत सेलचा ट्रेड दिला. आता या केसमध्ये काय झालं बघा, इथे हे मार्केट इथं आलं,
हे कंटिन्यूशन होतं, बट इथं त्यानं पहिल्यांदा तुमच्या बाय साईडची लिक्विडिटी ट्रॅप केली आणि परत इथे येऊन खाली सेल साईडची लिक्विडिटी ट्रॅप केली. म्हणजे ही जी अख्खी एवढी रेंज बनली, कोणती ही एवढी अख्खी रेंज, ही तुमची बनली डिलिंग रेंज, एवढी डिलिंग रेंज. आणि आता डिलिंग रेंज भले तुम्ही आता इथं खाली अजून एक लो झालाय, तुम्ही इथं अजून थोडंसं याला खाली शिफ्ट जरी केलं तरी देखील चालतंय. आणि इथे जरी एवढ्यात केलं तरी पण बघा तुम्हाला इथूनच एक ट्रेड भेटलेला आहे, इथं खूप चांगल्या प्रकारचा ट्रेड डिलिंग रेंजचा, म्हणजे इक्विलिब्रियमचा. तरी पण तुम्हाला जर अजून वाटतंय की नाही अजून एखादा पीओआय शिल्लक राहतो, बघा इथे या ठिकाणी मार्केट परत इथे एक ऑर्डर ब्लॉक दिसतो का, ह्या ऑर्डर ब्लॉकला ॲक्युरेट ट्रॅप करून हे या डिलिंग रेंजचा रिझल्ट तुम्हाला दाखवते. म्हणजे किती स्ट्रॉंग कन्व्हिक्शन हे काम करतं बघा. फक्त तुम्हाला विथ बायस विथ डिरेक्शन हे डिसिजन्स घेता आले पाहिजे, एवढं सोपं आहे. आता मी थोडंसं याला हे जे गचगच झालं चार्ट त्याला डिलीट करतो, आपण थोडंसं याला अजून थोडंसं रिफाईन करायचा प्रयत्न करूयात. आता बघा ही वाली रेंज बनली, काय झालं, सेल साईडची लिक्विडिटी घेतली पहिल्यांदा आणि बाय साईडची घेतली. आता सेल साईडची पहिल्यांदा घेतली, याचा अर्थ थोडंसं आपल्याला वरच्या दिशेचा एक विचार करायचा आहे. सो बघा इथून डिलिंग रेंज कुठं बनली, ही वाली एवढी, इथून एवढी. सो मार्केटनं काय केलं, इक्विलिब्रियम टू अपसाईड मुवमेंट तुम्हाला इथे दिला, इक्विलिब्रियम टू अपसाईड दिला. आता ठीक आहे, आता इथे पुढे बघा, इथं पुढं काय झालं, थोडंसं वर आलो आपण, हा एक ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये होता, त्या ठिकाणी हा एक इथे बघा याची ही वाली लिक्विडिटी सेल साईडची घेतली आणि परत बाय साईडची घेतली. मग ही जी एवढी डिलिंग रेंज बनली, या डिलिंग रेंजच्या इक्विलिब्रियमपासून हा तुम्हाला एवढा ट्रेड भेटला, कुठला, वरच्या दिशेचा. बट हा इथे कुठेतरी आता ट्रेंड चेंज होण्यास सुद्धा सुरुवात असते. ते कसं कळतं, एक तासावरती तुम्ही आहे ना, तर तुम्ही ज्यावेळेस बाईस चेक करता 1 दिवसाचे 4 तासाचे, त्यावेळेस तुम्हाला ते कळतं. जर तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन असेल बाईसमध्ये तर आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ पण मी टाकलेत ऑलरेडी, बाईस कसे चेक करायचे, स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं. तुम्ही आता 1 तासावर जर समजा इथे 1 डेवरती वर गेला तर तुम्हाला कळलं की इथून मार्केट रिव्हर्सलला फिरू शकतं. सो ते बाईस तुम्ही चेक करा. आता मी तुम्हाला सगळं याच व्हिडिओमध्ये सांगत बसलो तर मग त्या तुमच्या अभ्यासाला हे राहणार नाही. सो तुम्हाला ती टास्क देतोय मी, आणि तुम्ही जर टास्क घ्यायला तयार असाल ना तर आत्ता व्हिडिओ थोडा पॉज करून कमेंट बॉक्समध्ये सांगा, येस मी लर्निंगची टास्क घेतोय. मला उलट आवडेल की तुम्ही ते स्वतः एक्सप्लोर करताय आणि त्यातून पण काय नाही कळलं तर मग मी आहे, काळजी करू नका. सर ऑलरेडी आपल्याकडे खूप सारे सेटअप आहेत, खूप सारे सिम्पल कन्सेप्ट आहे. आपण काय करतो माहिती आहे का, लोक आपण फक्त अवघडात घुसाय बघतोय, स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी. अहो एवढं सोपं असतं ना, लॉजिकली थिंकिंग आणि सोपं विचार करून काम करायचं. मार्केट खूप सोपं आहे, फक्त त्याला अवघड बनवलेले लोकांनी घाबरवायची कामं केलीत. आता इथं जर तुम्ही बघाल ना या ठिकाणी, तर इथे पुलबॅक कंप्लीट आहे, त्याच्या अगोदर इथं बाय साईडची लिक्विडिटी प्लस सेल साईडची लिक्विडिटी, किती सोप्या पद्धतीने येते तुम्हाला एक डिलिंग रेंज भेटली. आता हा मी पुलबॅक का शोधू शकलो, कारण का ऑलरेडी माझ्याकडे कन्सेप्टचं नॉलेज आहे की पुलबॅक व्हॅलिड कशी शोधायची. आणि मी असं काही तुम्हाला अंगचं सांगतोय किंवा तुम्हाला म्हणत नाही की या लगेच सीव्हीडीची लाईव्ह मेंटरशिप जॉईन करा. ठीक आहे, तुमच्याकडे फीचा प्रॉब्लेम असेल तर ते लोक करतायत, पण काय अडचण नाही, उलट त्याच्यामध्ये खूप चांगली रिफायनिंग होते. बट जर तुम्हाला इथं एवढं सगळं मी कंटेंट देतोय ऑलरेडी, तुम्हाला तिथं मी कसे पुलबॅक शोधायचे ते सांगितलंय. तुम्ही फक्त तिथे जायचंय, ते चेक करायचं आणि इथं मॅच करायचं, सिम्पल एवढा विषय. सो आता इथं जर मी बघू शकलो की इथे एक पुलबॅक झालाय, त्याची बाय साईड लिक्विडिटी प्लस सेल साईड लिक्विडिटी, तुम्हाला सिम्पली काय करायचं, या ठिकाणी ही जी रेंज आहे याच्या डिलिंग रेंजमधून तुम्ही इथं एंट्री घेऊ शकता. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे काम करतं. आता हे एवढा मुवमेंट तुम्हाला खालच्या दिशेला भेटला. तुम्ही जेवढं बघाल मित्रांनो तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला हे विथ प्रॅक्टिस हे समजून जाईल. ठीक आहे, फक्त तुम्हाला बघायचं आहे की कशा प्रकारे हे आपल्यासाठी काम करतंय. आता इथे जर आपण बघितलं ना तर इथे बघूयात, इथे बघा, इथे लाईव्हमध्ये जरा बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, ही वाली सेल साईडची लिक्विडिटी, ही वाली बाय साईडची लिक्विडिटी. ठीक आहे, आता जर तुम्ही असं बघायला गेला तर हे कळतंय, बट तुम्हाला जर ही झूम जरा केलं तुम्ही ते झूम, तर तुम्हाला समजेल की एक्झॅक्ट ही नक्की लिक्विडिटी आहे का नाही. तर यासाठी आपण एकदम ॲक्युरेटली पुलबॅक फाइंडिंग टेक्निक वापरतो. तर इथे मला सापडले की हा ॲक्युरेट पुलबॅक नाही आहे. मग काय झालं, आपल्यासाठी दुसरा ऑप्शन आला. कुठला ऑप्शन आला आपल्यासाठी, तर हे वाला पण डिलीट झालं आणि आपल्याजवळ हा ऑप्शन आला की हा वाला एक ॲक्युरेट पुलबॅक आहे. ठीक आहे, हा ॲक्युरेट पुलबॅक आहे आणि त्याच्या खाली इथे एक ॲक्युरेट पुलबॅक आहे. सो ही वाली लिक्विडिटी, मग याच्यावरचा हाय पॉईंट कोणता आहे तुमचा, तर हा वाला, ही वाली अपसाईडची लिक्विडिटी म्हणजे बाय साईड, ही खालची सेल साईड. पहिल्यांदा कोणती लिक्विडिटी ट्रॅप झाली, सेल साईडची, आता ही अपसाईडची. आपण एक बाय साईडचा ट्रेड बघू शकतो या ठिकाणी. तर कसा बघायचा, तर बघा आता
सिम्पल फिबोनाची घेतलं मी, हे वाली पूर्ण एक रेंज मी जरी कॅप्चर केली तरी चालेल. या रेंजच्या आतमध्ये बघा इथं तुमचं मार्केट आता लाईव्हमध्येच आलेलं आहे. हे मला वाटतंय बँक निफ्टीचं मार्केट आहे हे इथं. हे तुमच्या कशात आलेलं आहे, डिलिंग रेंजमध्ये आलेलं आहे. मग आता इथून हे वरच्या दिशेला ट्रॅव्हल करू शकतो आणि ते तुम्हाला ट्रेडच्या ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात. आता कुठे कुठे मिळू शकते, ते जेवढे POI शिल्लक आहे बघा, ऑर्डर ब्लॉक शिल्लक राहतोय इथं पण येऊन जाऊ शकतं, किंवा या ठिकाणी की फ्युचर राहतो इथून पण जाऊ शकतं. आणि आता जी कंडिशन चालू आहे लाईव्हमध्ये तिथून हा ऑर्डर ब्लॉक असेल या ठिकाणी, ठीक आहे. याशी हे ज्या ज्या पॉईंट्सला तुम्हाला ऑर्डर घेता येते त्या ठिकाणी तुम्ही बायसाठीचे विचार करू शकता, कारण का ॲज पर डिलिंग रेंज या कन्सेप्टनुसार. तर अशा प्रकारे तुम्हाला विचार करायचा. ते लाईव्हमध्ये पण वरच्या दिशेलाही जायचा विचार करते. आता तुम्हाला ह्याचा जर प्रायोरिटी शोधायची असेल, कोणत्या प्रायोरिटीनुसार हा POI काम करतो, त्यासाठी तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे, तर आपला जो याचा व्हिडिओ आहे POIचा तो तुम्ही बघा, त्यामध्ये तुम्हाला हे सगळं समजून जाईल, ठीक आहे, कशा प्रकारे हे वर्क करतं. आता इथे बघा ना, इथे अजून एक दिसते डोळ्याला समोर आपल्या, तर हा ट्रेंड कंटिन्युएशन इथं काय झालं बघा, या ठिकाणी ट्रेंड कंटिन्युएशन होता, हा पण ट्रेंड. मग इथे काय झालं, पहिल्यांदा सेल साईड बाय साईडची लिक्विडिटी झाली आणि या ठिकाणी परत सेल साईडची लिक्विडिटी झाली, डन, ठीक आहे. आता सिम्पल फंडा काय, तर या ठिकाणी हे वालं इथून हे वालं जर मी ड्रॉ केलं इथे, ॲक्च्युली ते नाही आलं कंटिन्युएशनमध्ये पुढे गेलं, बट जर कधी आलं मार्केट, म्हणजे आता हे असं खाली जात 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 सगळ्यांची ऑर्डर घेऊन कुठल्या तरी इथल्या एखाद्या POIला आलं, तर इथून थोडासा रिव्हर्सल देणार बघा आणि परत असं वरच्या दिशेला जाणार, कारण का दोन्हींना रिस्पेक्ट द्यावी लागते त्याला. सो हे मार्केटचं रिएलिटी आहे. तुम्ही हा व्हिडिओ आता बघताय, तुम्हाला काही दिवसांमध्ये कळलंच काय घडणार आहे ते. आता मी माझं भागीत करायचं काम केलं, सो तुम्हाला ते लाईव्हमध्ये दिसेल जे आपण बोललो ते झालं की नाही. आणि याच्यासोबत जर आपण मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ केलं असतं तर अजून त्याने चांगले 4 चांद लावले असते याच्यावरती, ठीक आहे. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केले, तुम्ही जा, तुम्ही ते चेक करा, तुम्हाला कसं वाटतंय बघा, तुम्हाला समजेल 100%, ठीक आहे. आता हे बँक निफ्टीच झालं. थोडंसं आपण वेळ आहे आपल्याकडे, आपण गोल्डचा चार्ट बघूयात. तुम्हाला आता इथपर्यंत बऱ्यापैकी समजलं असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल, एकदा फक्त पॉज करून येस मला कंटेंट आवडतो ह्या कमेंटमध्ये, किंवा तुम्ही एक लाईकचं बटन दाबलं तरी मला सुद्धा जरा चांगलं वाटतं, मोटिवेशन भेटतं की येस आपण जे करतोय ते लोकांना आवडते आणि लोकांचा त्यामध्ये फायदा होतो, ठीक आहे. आपण थोडंसं गोल्डमध्ये बघूयात की एखादी डिलिंग रेंज मिळते का आणि त्या डिलिंग रेंजचा फायदा होतो का, ठीक आहे. सो बघा या ठिकाणी हे मार्केट कंटिन्युएशनमध्ये वर आलं होतं, इथे कंटिन्युएशनमध्ये वर आलं आणि हे त्याचं एक पूर्ण स्विंग चालेल. मग ह्या ठिकाणी बघा ही वाली एक इथं लिक्विडिटी स्विंगची, बट ती स्विंगची लिक्विडिटी घेण्याच्या अगोदर इथं बाय साईडची लिक्विडिटी घेतली, ठीक आहे. मग इथे सिम्पल विषय होतो की ही डिलिंग रेंज बनते. डिलिंग रेंजमध्ये काय, इक्विलिब्रियमच्या वर, म्हणजे ही जो इक्विलिब्रियम झोन आहे याच्यावरून जो POI असेल, आता इथे ऑर्डर ब्लॉक, इथून हा तुम्हाला एक ट्रेड मिळतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे काम करतं. ज्या दिशेची लिक्विडिटी घेते BSL SSL, जिथे आपण थिअरीमध्ये पार्ट कन्सिडर केला त्यानुसार. अजून एकदा रिवाईज करतो. आता एंट्री मॉडेलसाठी मी खूप सारे कन्सेप्ट दिलेत ऑलरेडी, 1 मिनिटाची स्ट्रॅटेजी दिली आहे, OT दिले, CICT दिले, भरपूर दिले. तुम्हाला जे आवडते ते वापरा, ठीक आहे. असं काही नाही की त्याच्यात प्रेशर कोणतं असतं. बट परत मार्केट समजा सेल साईडला आलं, तुम्हाला सेलची एंट्री आहे, तर तुम्ही या प्रीमियम झोनमधून सेल साईडची एंट्री घेतली पाहिजे. मध्ये आणि एंट्री जर घेतली तर मग ते जम्बलिंग आणि छोटं ट्रेडिंग झालं, मग ते काहीच कामाचं नाही. तुम्हाला ते परत अगेन त्याच बॅक टू द म्हणतो ना आपण पॅव्हेलियन, त्या कॉन्सेप्टवर आणतं आणि तुम्ही आयुष्यभर फक्त ते लर्निंगच्या फेजमध्ये राहता, ते काही कामाचं नाही. आता बघा या ठिकाणी एक सेल साईडची लिक्विडिटी झाली जी नजरेला दिसते क्लिअर कट, आणि एक बाय साईडची लिक्विडिटी झाली, ठीक आहे, ते आपल्याला नजरेला दिसते. तर त्या केसमध्ये जर तुम्ही इथे फिबोनाची ड्रॉ केलं तर इथे काय झाले बघा, एक खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. आता सेल साईडची लिक्विडिटी आणि परत बाय साईडची लिक्विडिटी, याचा अर्थ काय होता की मार्केटने तुम्हाला मोस्टली अपसाईडला ट्रेड द्यायला पाहिजे होतं, बरोबर की नाही. बट इथं CBT फॉर्म झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जर मोठ्या POIमध्ये जाऊन चेक कराल तर तुमच्या लक्षात येतं की या ठिकाणी मार्केटला डाऊन साईडला मुवमेंट द्यायचे. का द्यायची असते बघा, मार्केट बऱ्याच वेळा मोठ्या टाइम फ्रेमला रिस्पेक्ट देतं. सो हे जे डिलिंग रेंज वगैरे जे असतात ना, ते त्यावेळेस फेल होतात, त्यावेळेस ते मार्केट स्ट्रक्चरला मोठ्या POIला रिस्पेक्ट देतं. आता या ठिकाणी बघा, इथं जर मी एक हॉरिझॉन्टल लाईन मारली तर हा जो एक झोन आहे, हा झोन कशाचा झोन आहे बघा, तर या लेवल आहे ना, ही रिव्हर्सल लेवल आहे, त्या लेवलचा झोन आहे. आणि परत इथं खाली येऊन परत हा रिव्हर्सल झोनचा लेवल आहे. सो याप्रमाणे हे मार्केट रिस्पेक्ट देतं प्रत्येक लेवलला. सो अशा वेळेस कधी कधी तुमची डिलिंग रेंज फेल होऊ शकते. तर ते पण एक्झाम्पल मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आणि तरी पण जर डिलिंग रेंज बनते तर तो अकॉर्डिंगली तुम्हाला ट्रेड मिळतोच, बट डिरेक्शन वाईज मिळतो तुमच्या बायशे. आता इथे डिलिंग रेंज बनली, डिलिंग रेंजनुसार तुम्हाला हे बघा, हे इक्विलिब्रियमचा ट्रेड मिळाला, कुठला डाऊन साईडचा मिळाला, कारण का डिरेक्शन्स चेंज झाल्या ॲज पर POI, ॲज पर बायस.
सो त्यासाठी तुम्हाला थोडंसं प्रोएक्टिव्ह राहावं लागेल मार्केटमध्ये. जर तुम्ही शिकताय तर प्रत्येक गोष्ट रिलेट करून शिका, प्रत्येक गोष्ट मॅच करून शिका. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला हे समजेल आणि खूप सोपं आणि खूप ॲडव्हान्स नॉलेज आहे. तुम्ही जर बाकी सगळे यूट्यूब चॅनल जर चेक कराल ना मार्केटमध्ये जेवढे आहेत ते सगळे तुम्हाला कन्सेप्ट सांगतील, थेरी पार्ट सांगतील, बट तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकतील की नक्की तुम्हाला समजणार नाही की नक्की निर्णय कुठला घेऊ, बायला जाऊ की सेलला जाऊ, नक्की करू तर करू काय. सो त्या ट्रॅपपासून वाचण्यासाठी हे एक सोल्युशन्स बेस्ट आहे की कशा प्रकारे आपण ह्याच्यात काम करू शकतो. ठीक आहे. आता इथे बघा, इथे लाईव्हमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे कंटिन्युएशन सेल साईडची लिक्विडिटी बनवता आलं तर मार्केट, इथे एक लिक्विडिटी आहे सेल साईडची. ठीक आहे. वरची लिक्विडिटी कुठे आहे तर या ठिकाणी हा पॉईंट आहे. सो पहिल्यांदा काय केलं त्यानं, इथं बाय साईडची लिक्विडिटी घेतली आणि ही खालच्या सेल साईडची लिक्विडिटीज. सो ही एक डिलिंग रेंज जर समजा आपण कन्सिडर केली, कोणती, ही वाली बाय साईड टू ही सेल साईड. आता बघा इथे हे मार्केट आलेलं आहे कुठे, याच्या ह्या ऑर्डर ब्लॉकला, म्हणजे तुमच्या इक्विलिब्रियमच्या खाली. सो आता एक तासाचा अजून मार्केट स्ट्रक्चर आपण काहीच ड्रॉ नाही केलं, बट ॲज पर डिलिंग रेंज तुम्ही इथून बाय साईडची एंट्री घेऊ शकता का, कारण का बाय साईडची लिक्विडिटी पहिल्यांदा ट्रॅप झाली, सेल साईडची झाली. मग आता यानुसार एक तर बाय साईडची एंट्री होईल किंवा ही वाली तुमची सेल साईडची लिक्विडिटी. आता ती तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की कोणती लिक्विडिटी या ठिकाणी वर्क होईल. मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ नाही त्यामुळे आपण अंदाजे याला गोकणपट्टी केली, बायस विथ चेक केले असतं तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे हे समजलं असतं. आता मला अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा टॉपिक सांगायचा आहे. डिलिंग रेंज हे तुम्हाला फक्त आणि फक्त फॉरेक्सला, क्रिप्टोला, फक्त ह्याच्या तुमच्या युनिव्हर्सल चार्टला चालते असं नाही. तुम्ही कुठेही वापरा. आता मी बँक निफ्टीवरती तुम्हाला करून दाखवलं होतं, गोल्डमध्ये करून दाखवलं. तुम्ही याला स्टॉकमध्ये वापरा. एखादा लॉंग टर्मचा स्टॉक समजा भेटला नशिबाने, खूप चांगल्या प्रकारे ते तुम्हाला काम करणार. सो अशा अकॉर्डिंगली तुम्ही जर काम करत गेलात या गोष्टींमध्ये तर ते तुमच्यासाठी म्हणजे खूप चांगलं काम करेल. तुम्हाला फक्त ऑब्झर्व करायची की कुठल्या ठिकाणी कोणती गोष्ट घडते. एकदा ते तुम्हाला कळालं की मग तुमचं काम अगदी सोपं होऊन जाईल. सो ट्रेंड वाईज, बायस वाईज काम करायला चालू करा मित्रांनो. काही लागलं, कसली अडचण आहे तरी मला विचारा, मी तुम्हाला इथे हेल्प करायला आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. यूट्यूबचे प्रत्येक व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. आणि जर तुम्हाला याच्यासोबत जर अजून डिटेल ॲडव्हान्स लर्निंग हवं असेल तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता. आता लाईव्ह बॅच चालू आहे, बट तुम्हाला नेक्स्ट बॅच जी चालू होईल नेक्स्ट मंथमध्ये त्यासाठी एनरोल करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.